ओके, बहुतेक मी लास्ट टाइम सांगायला तुम्हाला विसरलो होतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर ऑफ टू टाइप्स. कोणते कोणते? साधे आज्ञार्थी आणि सेकंड टाईपमध्ये आपण शिकणार आहोत परमिशन्स, परवानगी. फाईन. बिफोर गोईंग अहेड, जे लास्ट टाईम सांगितलं होतं आपण 10-11 वाक्य मी लिहून दिले होते तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये आणि तुम्हाला 50 to 60 सेंटेन्स बनवायला सांगितले होते. 50 to 60 सेंटेन्सेस हे फक्त निमित्त मात्र आहे. जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत 50, 60, 70, 80 जेवढे काय शक्य तेवढे वाक्य करत जा. हो ना? ओके. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सेसचं दोन्ही टाईप ज्यावेळेस तुमचं प्रॉपर होईल त्यावेळेस आय एम प्रिटी शुअर तुम्हाला कमीत कमी 50 to 60% इंग्लिश प्रॉपरली बोलता येईल. ओके, नाउ वी विल गो अहेड विथ द ट्रीटमेंट. व्हेनेवर आय से ट्रीटमेंटचा अर्थ असा आहे की जसं आपण फंडामेंटल 1 आणि 2 मध्ये पाहिलं, एका वाक्याचे आपण 6 प्रकारचे वाक्य बनवले होते. एका सेंटेन्सेस 6 प्रकारचे सेंटेन्स बनवले होते. पॉझिटिव्हमध्ये 3 टाईप्स आणि निगेटिव्हमध्ये 3 टाईप्स. पॉझिटिव्हमध्ये सिंपल पॉझिटिव्ह, वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह आणि WH क्वेश्चन पॉझिटिव्ह. निगेटिव्हमध्ये सिंपल निगेटिव्ह, वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह आणि WH क्वेश्चन निगेटिव्ह. या प्रकारचा आपण अभ्यास केला होता फंडामेंटल 1 आणि 2 मध्ये. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये एकूण 7 प्रकारचे वाक्य बनवतो आपण. 7 प्रकार, एका वाक्याचे 7 प्रकार बनवतो. मात्र इट इज रिअली टू मच इझी. काहीच नाही याच्यामध्ये. बघा, मी एक वाक्य घेतो अगोदर. लेटेस्ट टेक सेंटेन्स. इकडे या. सपोज इकडे या. पॉझिटिव्ह साईड ऑफ इट इज इकडे या. सपोज इकडं आपण निगेटिव्ह बनवू आणि इकडं पॉझिटिव्ह बनवू. फाईन. ओके, आय विल ट्राय टू मेक इट स्ट्रेट. बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे अगोदरच आपण स्टडी केलेलं आहे. तुम्हाला लिहिता येईल. इकडे या म्हणजे काय? कम हिअर. इकडे या, कम हिअर. ओके. आता बघा, याच्यामध्ये आपला वाक्य बनवण्याचा सिक्वेन्स असा राहील 1 to 1 to 2 इज ऑलवेज युअर वर्बल क्वेश्चन ॲज वी हॅव ऑलरेडी स्टडीड. सो इकडे याल का? इकडे याचं काय होईल? इकडे याल का? कोणत्याही आज्ञार्थी वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवताना बघा, आज्ञार्थी वाक्यामध्ये WH क्वेश्चन बनत नाही. फक्त आपण काय करणार आहोत? पॉझिटिव्ह साईडला सिंपल सेंटेन्स, वर्बल क्वेश्चन, सिंपल सेंटेन्स, वर्बल क्वेश्चन. हे 2 टाईपमध्ये. कशामुळं? कारण का एक सहज वापरतो आपण आणि एकामध्ये पोलाइटनेस आहे. 2 टाईप, 2 पार्ट याच्यामध्ये टाकतो. एकामध्ये फक्त पोलाइटनेस आहे. हेच वाक्य आपण विनम्रता टाकून विनम्रतेने कसं बोलायचं हे तुम्हाला सांगणार आहे. ओके, काय करायचं मग? कोणत्याही आज्ञार्थी वाक्याचं वर्बल क्वेश्चन बनवताना पॉझिटिव्हसाठी फक्त वाक्याच्या सुरुवातीला विल यू लिहायचं. कारण यू तुम्हाला सांगितलं होतं, यू हा सायलेंट करता आहे. याल या शब्दावरून असं दिसतं की हे फ्युचर आहे. दॅट्स वाय इट इज बिंग यूज्ड विल यू. बाकी पहिलं वाक्य आहे तसंच लिहायचं, काही डोकं लावायचं नाही. विल यू कम हिअर. आता थोडंसं पोलाइटनेस टाका. इकडे या काय म्हणता येईल? म्हणून मी 1 लिहिलं आहे. 1. सो काय होईल? प्लीज इकडे या किंवा कृपया इकडे या. कारण का आजकाल कृपया म्हणण्यापेक्षा प्लीजच वापरलं जातं जास्त. सो इंग्लिशीकरण एवढं झालं आपल्या भाषेचं. सो जनरली वी यूज प्लीज इन आवर ओन लँग्वेज ऑल्सो. सो प्लीज इकडे या असं म्हणतंय चालेल, काय अडचण नाही. कृपया लिहावं असं काही नाही आहे. आय एम सॉरी. सो या वाक्याच्या अगोदर फक्त प्लीज इन्सर्ट करा. दॅट्स इट. सो प्लीज कम हिअर. कृपया इकडे या. प्लीज कम हिअर. सो या वाक्याचं वर्बल क्वेश्चन कसं बनेल? ट्राय टू मेक वर्बल क्वेश्चन आउट ऑफ इट. काय होईल सांगा? कृपया इकडे. यस, व्हेरी ट्रू, व्हेरी करेक्ट. याल का? दॅट्स इट. सेम टू मेक वर्बल क्वेश्चन
Just write will you at the beginning and write the remaining part as it is. Will you please come here? That's it. हे झाले 4 टाइप्स. मग बघा मनाला 4 टाइप्स आहेत. काय याच्यामध्ये? हेच वाक्य इथं आहे, याच्या अगोदर प्लीज टाकले, हेच वाक्य इथं आहे, इथं या वाक्याला फक्त काय केलं आपण? विल यू लिहिलं आहे. या वाक्याच्या अगोदर विल यू इथं लिहिलं आहे, या वाक्याच्या अगोदर विल यू इथं. दॅट्स इट. किती सोपं आहे, काही डोकं लावायचं नाही. निगेटिव्हमध्ये फर्स्ट सेंटेन्स काय होईल? इकडे येऊ नका, अडचण आहे ना, इकडे येऊ नका, तिथंच थांबा. ओके, मग काय होईल? येऊ नका. कोणत्याही आज्ञार्थी वाक्याचं निगेटिव्ह करताना वाक्याच्या सुरुवातीला डू नॉट लिहावे. बस, डोकं लावू नका, डू नॉट लिहा. आणि पहिलं वाक्य रिपीट करा. काय? कम हिअर, डू नॉट कम हिअर. निगेटिव्ह वाक्य नेहमी 2 प्रकारे लिहितात. सहाय्यकारी क्रियापदाने नॉट वेगवेगळं आणि दुसऱ्या वेळेला आन्सर, दोन्ही एकत्र. काय होईल मग? डू नॉट कम हिअरचं पुढं काय होईल? दुसऱ्या प्रकारे होईल डोंट कम हिअर. लिहिलं का? ओके, कम हिअर. आता वर्बल क्वेश्चन काय होईल याचा? इकडे येणार नाही का? बरोबर आहे का? इकडे येणार नाही का? कसं होईल बघा? काय करायचं? टू मेक वर्बल क्वेश्चन ऑफ निगेटिव्ह. इकडे काय केलं होतं आपण? विल यू केलं होतं. इकडे काय करायचं? विल यू नॉट. हे लक्षातच ठेवा. विल यू नॉट लिहायचं आणि बाकी वाक्य तसंच लिहायचं. कोणतं? पहिलं वाक्य. फर्स्ट सेंटेन्स इज ऑलवेज किंग. सो विल यू नॉट काय? कम हिअर. जी काय आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे, कोणाबरोबर करायची आहे? फर्स्ट सेंटेन्स बरोबर. सो विल यू नॉट कम हिअर. डू नॉटला काय केलं होतं आपण? डोंट लिहिलं होतं. तसं विल नॉटला काय लिहायचं? वोंट लिहायचं. वोंट यू. विल यू नॉटचं काय होईल शॉर्टकटमध्ये? वोंट यू. आणि बाकी कम हिअर. क्लिअर आहे इथपर्यंत? शॅल वी गो अहेड? बघा 1 2. पॉझिटिव्हमध्ये 1 2 1 2 असतं, निगेटिव्हमध्ये 1 2 1 असतं. कारण का निगेटिव्हच्या पोलाइटनेसमधलं जे वाक्य आहे त्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन आपण बनवत नाही. का बनवत नाही? वापरलं जात नाही ना, दॅट्स वाय. काय होईल मग? प्लीज इकडे येऊ नका. प्लीज इकडे येणार नाही का असं म्हणत नाही आपण. प्लीज किंवा कृपया इकडे येऊ नका. काय होईल मग? प्लीज पहिल्या वाक्याच्या अगोदर, म्हणजे काय निगेटिव्ह वाक्याच्या अगोदर फक्त प्लीज लिहा. इकडे येऊ नका. याच्या अगोदर काय? कृपया, प्लीज. तेवढंच करा. मग बाकी जास्त काही डोकं लावू नका. डू नॉट कम हिअर. दुसऱ्या प्रकारे काय होईल? प्लीज डोंट कम हिअर. मुद्दा मी आणखीन एक प्रकारचं वाक्य येणार आहे जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होईल. फटाफट फास्ट लिहून घ्या. जे लोक व्हिडिओ बघत असतील त्यांनी पॉज करा आणि लिहून घ्या. अरे डन? बघा सोपं आहे खूप. माझ्याबरोबर लिहित चला. ओके, विल गो अहेड विथ द सेकंड सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स. दिस युअर वन सेट. हा आपण एका वाक्याचा एक सेट करतो. नाऊ विल टेक द नेक्स्ट सेंटेन्स इन टू कन्सिडरेशन. काय होईल? चला. झाडांना दररोज पाणी घाला. झाडांना दररोज पाणी घाला. सपोज हे वाक्य आहे. पाणी घालापासून चालू होईल. मुख्य क्रियापदान चालू होतं. मग काय होईल? पाणी घाला. वॉटर द ट्रीज. काय? दररोज, डेली और एव्हरी डे. नंबर 2 युअर वर्बल क्वेश्चन. झाडांना दररोज किंवा रोज
पाणी घालणार किंवा टाकणार का, टाकाल का, घालाल का. मग काय करायचं इथं, डोकं लावू नका. टू मेक वर्बल क्वेश्चन just write will you at the beginning and write the first sentence as it is. Will you water the trees daily. दररोज पाणी घालाल का. काय करायचं मग, नेक्स्ट वन काय होईल, फक्त प्लीज, दॅट्स इट. पोलाइटनेस, प्लीज किंवा कृपया म्हणा. झाडांना पाणी दररोज, दररोज पाणी टाका, घाला, चालेल तुमच्या भाषेप्रमाणे काय लिहायचं लिहा. सो याच्या अगोदर फक्त प्लीज लिहा. प्लीज वॉटर द ट्रीज, समावेशक शब्द शेवटी, डेली, दॅट्स इट. कृपया दररोज झाडांना पाणी घालाल का. कृपया झाडांना दररोज पाणी द्याल का, टाकाल का, घालाल का, काय अडचण नाही तुमच्या वाक्याप्रमाणे, द्याल का. सॉरी, काय होईल मग, याच्या अगोदर फक्त विल यू टाका. विल यू आणि हे वाक्य असं रिपीट करा. प्लीज वॉटर द ट्रीज डेली. ओके, नाउ लेट अस गो फॉर द नेगेटिव्ह साईड. काय करता येईल, झाडांना पाणी घालू नका कारण का पाऊस खूप पडलेला आहे. आणखीन पाणी टाकल्यास काय होईल, झाडं पिवळी पडतील है ना, एक्सेस ऑफ वॉटर होईल आणि त्याचा निगेटिव्ह परिणाम होईल. त्यामुळे झाडांना पाणी घालू नका. पाणी टाकू नका, घालू नका, चालेल. तुमच्या रिजनल लँग्वेज प्रमाणे तुमचे शब्द वापरू शकता. ओके, मग काय होईल, कोणत्याही वाक्याचा, कोणत्याही आज्ञार्थी वाक्याचा नकारात्मक करताना वाक्याच्या शेवटी डू नॉट लिहावे. मग काय होईल, डू नॉट वॉटर द ट्रीज डेली. किंवा डू नॉटला शॉर्टकटमध्ये काय लिहिता येईल, डोंट वॉटर द ट्रीज डेली. याचा नंबर 2 इज ऑलवेज वर्बल क्वेश्चन. झाडांना पाणी घालणार नाही का. डोकं लावू नका. इकडं विल यू लिहिलं होतं, इकडे काय लिहायचं आपल्याला, विल यू नॉट, will you not, and after this write the first sentence as it is. Water the trees daily. Water the trees daily. will you not ला काय लिहिता येईल, won't you. काय, water the trees daily. That's it. 1 2 नेगेटिव्हमध्ये पोलाइटनेसमधलं फक्त पॉझिटिव्ह बनतं. पोलाइटमध्ये आपण वर्बल क्वेश्चन बनवत नाही. ओके, पोलाइटमध्ये फक्त फर्स्ट नंबर बनवतो, नॉट पॉझिटिव्ह. दिस इज नेगेटिव्ह साईड, नो. ओके, काय होईल मग, प्लीज किंवा कृपया झाडांना पाणी घालू नका. बघा, भले आपण हे वाक्य लिहिलं, मात्र जनरली याच्याऐवजी हा भाग जास्त वापरला जातो. मग म्हणाल तुम्ही हे का लिहिलं, बिकॉज दिस इज युअर स्टार्टिंग. याचाच आपण याचा वापर करून हे वाक्य लिहिलेलं आहे.
म्हणजे याच्यामध्ये फक्त आपण काय केलं, प्लीज टाकलेलं आहे. त्यामुळं हा सोर्स आहे, बट जनरली वापरलं जातं हे, बिकॉज पोलाइटनेस इज व्हेरी मच नेसेसरी इन आवर कम्युनिकेशन. सो कृपया झाडांना पाणी घालू नका. झाडांना पाणी घालू नका ज्याऐवजी कोणतं चांगलं वाटतं, हे चांगलं वाटतं ना, मग ऑब्व्हियसली आपण हे वापर करणार ना. सो याच्या अगोदर फक्त प्लीज लिहा. सो प्लीज तेच वाक्य लिहायचं. डू नॉट, बघा बघून बघून लिहितो मी पण, वॉटर द ट्रीज डेली. याला शॉर्टमध्ये कसं लिहिता येईल? शॉर्टमध्ये म्हणजे काय? डू नॉटला डोंट लिहा, दॅट्स इट. डोंट, किंवा हे वाक्य रिपीट करा, वॉटर द ट्रीज डेली. So now it's time to go for homework. So this is your one set. असे आपण किती सेट्स केले आतापर्यंत? दुसरं सेट केला हा. सो असे किती सेट्स केले पाहिजे? ॲट लिस्ट 12 सेट्स ॲज होमवर्क. याच्यापेक्षा कमी केलं तुम्हाला एक्सपर्टीज येणार नाही. जर तुम्हाला 12 देखील कमी वाटले, 15 करा, 20 करा, 25 करा, बट until unless you become perfect in particular area, keep on practicing, keep on writing. But do not forget to watch the videos for 40 minutes, to read one page for 15 to 20 times, grasping the knowledge with your 5 sensory organs from your surroundings, and using the sentences whatever you know whenever and wherever you get chance to use them. तोपर्यंत इंग्लिश बोलता येणार नाही, दॅट इज फॉर शुअर. प्रॅक्टिस करा व्यवस्थित, पॉज कराल इथं, होमवर्क करा प्रॉपर, अँड देन गो फॉर नेक्स्ट लेक्चर. विदाउट डुईंग होमवर्क प्लीज डू नॉट डेअर टू गो अहेड विथ द नेक्स्ट लेक्चर, अदरवाईज इंग्लिश बोलता येणार नाही. दॅट इज 100% गॅरंटेड. ओके, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. गुड बाय.